ॲक्सिडेंट हो गया रे. अरे दे सोड 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 फेक फेक. मस्त शांत वातावरणामध्ये देवीत. आणि हे ना म्हणजे इथून ना प्रत्येक पूजा जत्रा वगैरे असते ना त्याची पालखी इथूनच चालू होते. इथून असं म्हणून रस्ता पण केला आता सध्या. पण इथं वास आहे ना, हे बघा ना, एवढा डिस्टन्सला आम्ही एवढा डिस्टन्सला त्याचा वास आणि ना एकदम पूर्ण एरिया ना पूर्ण हे झाला आहे, सुगंधित झाला. एवढा मस्त वास यायचा. हे बघा हे फुलं बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा व्लॉग जरा लेट होतो आहे कारण की आज काल आल्यामुळे थकवा आल्यामुळे जरा लेट झालं आहे उठायला. आणि आता ना वाटले 8 वाजलेत. आणि बघा सकाळी सकाळी बघा कसे आंब्यावर तुटून पडलेत बघा. सगळे आंबे खायला लागलेत. मला आंबा आवडत पण नाही आणि आंब्यामुळे मला प्रॉब्लेम होतो म्हणून मी आंबा खात नाही. हे बघा सगळे एवढे आंबे खाणार तुम्ही लोक? एवढे कमीच आहेत ते अजून आणायचे. आता आंबा जर हेरकवला तर किती फुटतील? हे गावठी आंबे रायवळ आंबे असतात ना ते सगळे 2-3 प्रकारचे आंबे आहेत. सगळेजण अजून 2 जण आतमध्ये खातातच. हे इथे 3 जण. दादा तुम्ही नाही खात काय? सगळेच खाल्ले त्यांनी. आणि यांनी नाही खाल्ले रे सकाळी. सकाळी नाही खाल्ले, सकाळी नाही खाल्ले यांनी. पाठीमागं सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. खातं ते बघत होतो. ऊन बघा ऊन. सकाळ सकाळचं ऊन बघा किती कडक ऊन आहे. पण इथं खासियत आहे की इथे ना ऊन असून पण लागत नाही आहे चांगलं. म्हणजे असं घाम वगैरे येत नाही मुंबईसारखं. हे चांगली गोष्ट. मस्त वातावरण जे थंड हवा वगैरे चालली ना त्याच्यामुळे काय वाटून येत नाही. मेन गोष्ट ती. आणि आज सकाळी उठला नव्हतो मी, जाणार होतो जंगलामध्ये पण सगळं वाट लागली प्लॅनची. आता संध्याकाळी बघूया आपण. तिथे समोर एक मंदिर आहे तिकडे जायचं आहे त्याच्यावर बघूया. आज ना ड्रोन उडवायचा होता पण सगळं राहून गेलं. तर मित्रांनो आज आहे शेवटचा दिवस गावातला म्हणून आम्ही जरा फिरायला आलो आहे. तर करवंद वगैरे पण खायला आलो आहे. बघा रिधन्या पण आहे आमच्यासोबत. रिधन्याने सगळेच आहेत आम्ही. प्रेम पप्पा रिधन्या चिकू पण आहे बघा. दिसतो का? तो पण बरं चाललं आहे. आणि आम्ही ना आता तिकडे चाललो आहे गावाच्या बाजूलाच आहे ना तिथं मंदिर आहे. ते बघा समोर दिसतं का? तिकडे काहीतरी वेगळं आहे म्हणून जरा एक्सप्लोअर करायला चाललं आहे. गावातला मेन स्पॉट आहे. आणि मेन म्हणजे तिकडे जत्रा वगैरे असल्या ना तिथून पालखी निघते त्याची म्हणून आम्ही तिकडे चाललो. हां तिकडे जायचं ना. हां तिकडे जायचं. चल त्याला काहीतरी बोलायचं पण काय कळत नाही त्याला काय बोलायचं. खाली बघ. चल खाली बघू. आमच्यापेक्षा ह्याला जास्त एक्साइटमेंट आहे बघा. आता धावत नाही तर मगाचपासून धावत होता. धावतोच येतो काय बघा या साईडनं गावाचं लुक बघा कसं आहे पूर्ण. आता ना संध्याकाळ जास्त झाली म्हणून जास्त अंधारसारखं दिसतं. चल चल हट बोलते. बघा कसा रस्ता आहे. एकदम ठिसूळ रस्ता आहे इथं. बघा कसा रस्ता आहे वरती जायला. तर काही दिवसांनी तिथपर्यंत गाडी पण जाईल. आमच्यापेक्षा बघा ना हा एकदम फटाफट चालतो बघा. सोड हात मला जायचं एकट्याला. अरे इथं आंबे. अरे इथल्या कैऱ्या भारी आहेत मोठे आहेत. आणि इथं आंब्याचं झाड पण आहे. कैऱ्या मोठे आहेत इकडं. चल चल. ॲक्सिडेंट हो गया रे. अरे दे सोड 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 फेक फेक. याक अरे शी. चल. अरे छोटा ॲक्सिडेंट हो गया. बोल हात नाही पकडायचा मला. अरे साहेब येत आहेत. एवढा तर ना थकून गेलो एकदम. आपण चढा ना त्याच्यामुळे हालत खराब झाली. बघा वरतून बघा काय मस्त सीन दिसतो बघा. आता वरती जाऊन ना ड्रोन पण उडवायचं आहे. ड्रोन उडूया ड्रोन. हे बघा आलो इथपर्यंत पोचलो. जवळच आहे. हे मधून जाऊया की बाजूने जायचं? जातं पण आहे. हां इथं ना काय काय पुरातन वस्तू पण आहेत बघण्यासारख्या. ते पण बघायचे आहेत.
चला हा बघा हा झेंडा आहे ना तिथून पूर्ण ना गाव दिसतंय. हा झेंडा आहे ना तिथून आम्हाला तिथून समजलं की इथं मंदिर आहे. ते आलं बा इथं शेंदूर लावलेलं आणि हे इथं देव आहेत. हे बघा भारी वाटतं एकदम. हो दादा ते जाता वगैरे कुठे जातं तिथं दिसतच नाही आता. काय आलं काय तुम्ही बोला ना जुन्या गोष्टी वगैरे. येताना बघू. चला चला मग. इथं हात फासले लोकांनी पुसले झालं. आता त्याची स्थिती निर्माण झाली. हे बघा भारी वाटतं एकदम मस्त शांत वातावरणामध्ये देव आहेत. आणि हे ना म्हणजे इथून आहे ना प्रत्येक पूजा जत्रा वगैरे असते ना त्याची पालखी इथूनच चालू होते. इथून असं म्हणून रस्ता पण केला आता सध्या. आणि तिथे तातडूचं देव तिकडे आहेत आणि हे मेन देव आहेत सध्या. बघूया आणि इथून वातावरण मस्त आहे इथं. हां हवा पण मस्त सुटली. पप्पा बोलतात हवा चांगली सुटली. तुम्ही बघू शकता बघा हवा बघा जोरात आहे एकदम. आणि सध्या ना वातावरण आहे ना एकदम पावसाचं वातावरण तयार झालं आहे. पावसाचं वातावरण तयार झालं ना मस्त थंड हवा लागली. 5:30-6 वाजले आता सध्या. आणि इथे ना अरे चार्जिंग लाईट लावले तेव्हा चार्जिंग सोलर असतात ना सोलर पॅनल लावला तेव्हा वरती. अरे हे कोणतं आहे. अच्छा हे गावंदेवाडी. हां आमची गावची मिरवणूक ना इथं जाते बघा गावंदेवाडी समोर. हे का बोरिंग आहे की काय कसला आवाज येतो इथं वरती काय नाही गे टाकी इथं थोडी पूर्ण वाडीचा एरिया आहे. आता आम्ही करवंद पण खातो. करवंद ना इथली करवंद बोलतात लय जण बोलतात की गोडच असेल करवंद. तर खरंच गोड आहे. डोना बॉलर आहे काय मी बसू मस्त आहे. बघा कसे मस्त बसलेत बघा. अरे कहना क्या चाहते हो क्या कहना चाहते हो. चला जरा ड्रोन उडूया बघ. तर मित्रांनो आम्ही तर इथं करवंद खायला आलेलो आणि इथं ना एकदम सुंदर फुलं येतं. याचं नाव काय राहुल मला पण नाव माहिती आहे पण याचा वास आहे ना हे बघा ना एवढा डिस्टन्सला आम्ही एवढा डिस्टन्सला त्याचा वास आणि ना एकदम पूर्ण एरिया ना पूर्ण हे झाला आहे सुगंधित झाला. एवढा मस्त वास यायचा. हे बघा हे फुलं बघा हे बघा मस्त फुलं आहेत. मला वाटतं ह्याच्यामुळे ना साप वगैरे पण असेल राहुल साप वगैरे पण येतो. मस्त सुगंधित वास येतो एकदम. म्हणजे ना घरात आपण रूम रेशन मारतो ना कसा पूर्ण एरिया पूर्ण हे होऊन जातो सुगंधित तसं झालं. हा बघा हा आला बघा करवंद खायचं आहे नाही हां या हे बघा त्याला पकडतो जाईल काटत. काय नाव ह्याचं नाव काहीतरी असणार ते आंबे मोहर का काय बोलतात त्याला. हां मी पण वाटतं आंब्यामोहरच ऐकलं ह्याला काहीतरी ना. आणि हे ना मुंबईला ना एकदम महाग म्हणून भेटते. 300-400 रुपयाला याचा प्लांट देतात. कोकोपीट किंवा कोको शेल जो असतो ना हां त्याच्यामध्ये लावून देतात. आणि त्याला मातीची गरज नाही ना पाण्याची गरज नाही. तो हवेमधून आपला हवेमधून आहे ना पाणी आर्द्रता घेतो मॉइश्चर घेतो हां आणि तो हवेमध्येच जगतो असं आहे. पण इथं ते सुकलेलं सगळं तरी पण फुल किती मस्त आणि हे बघा याचं झाड बघा कसं आहे. हे बघा हे ना हे त्याचं झाड आहे आणि हे त्याचं फूल आहे. भारी वाटलं ना वरच्यावर वेलीत बघ ना त्याला कसली गरज काहीच नाही गरज त्याचं मूळ नाही काय नाही असं तो ना दुसऱ्या झाडावरच जगतो. परजीवीसारखं असतं ना तसं दुसऱ्या झाडावरच जगतो तो. असं झाड आहे ते. हे प्रेम चल तिकडे जाऊन या.
आता ना मी थोडं वरती आलो, मंदिरापासून वरती बनासारखं बनवलं आहे. एकदम झाडी वगैरे बघा, दाट झाडी आहे. इकडं आलं वरती जरा इथं थंड पण आहे आणि काळोख पण झालं एकदम. हा रे दृश्य मस्त दिसतंय. अरे इथं ठेवले दादा वाटतं ते काय? जातं वगैरे बघा, इथं पण मंदिर आहे. जातो कुठं? इथं ठेवलं असेल. चला बघूया. आम्ही ज्याच्यासाठी आलेलो ना मेन जे एक्सप्लोअर करायला ते इकडे आहे वाटतं. चला बघूया. नारळ पण आहे रे. हे वगैरे दिसतंय. हे बघा इथं देव आहे. हे ना गावाने वसवलेले देव असतात, एकदम जुने देव असतात. यांची सगळं गाव वाडी सगळे पूजा करायला येतात. आणि इथे टाकी इथे पाठीमागे ना टाकी आहे, पाण्याची टाकी. इथं पालखीसारखं आहे काहीतरी आणि इथे देव आहे. हा गावचे गावदेवीसारखं असतं ना तसे गावदेव. रितनने विचारे कोणते देव बोला गावदेव जे गावाने वसवलेले देव ते देव असं दिसतं ना. इथे ना छोटी पालखी असेल तर त्रिशूल वगैरे पण इकडे. देवा तिथं पाण्याची टाकी आहे ना, आपल्याला इथं नळ येणार होते तेव्हा तिथं पाण्याची टाकी तिथे दिसते का तिथे. पण क्रिकेटचं ग्राउंड केलं बघ पोरांनी ते बघ. ते बघ खेळतायत क्रिकेट. अरे हा रे गावाडीत पण आहे तिथं बघ. तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामधून, तिकडे ना क्रिकेटचं छोटं ग्राउंड केलं पोरांनी, मस्त खेळतात. क्रिकेटचा क्रेज आहे ना सगळीकडे आहे. गाव असो वाडी असो या शहर असो सगळीकडे क्रिकेटचं क्रेज आहेच. आता आम्ही परत खाली चाललो. वरती हे पण एक मंदिर होतं ते पण एक्सप्लोअर केलं. आणि आता हे काय म्हणजे आंब्याचं झाड आहे का? हे ना हे आंब्याची वेल आहे. तिथे ना छोटे छोटे फळ आहे, त्याला आंबेळा बोलतात. त्याची वेल आहे, मस्त आंबट लागतं ते, मस्त खायला लागतात. आणि ना एकदम प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सीने पूर्ण भरलेलं असतं, एकदम भारी वाटतं म्हणून थोडंफार आंबट लागतं ते. चला हळूहळू निघूया. प्रेम कुठे गेला? बघा एक जण तिकडे बसले आणि हे दोघं जण इकडे बसलेत. एन्जॉय हां काय दिसतं? अच्छा तिकडे पण आपल्या जांभीच्या कानावरून असं आलं ना हां ते ह्या पठारावर जातं वरती. येतं इथं. अरे बापरे. आता माझा चाचू ना ड्रोन उडवतो, तुम्ही बघू शकता. तो एकदम लांब गेला बा तुम्ही. तू तिकडे तुम्ही बघू शकता. लाईट कसं आणि जर नाईटला उडवतात, नाईटला थोडी उडतात ना काही बोल काहीतरी बोल. बोलले मी.
आता तो एकदम इनविजिबलच झाला, एकदम लांब गेला तो, एकदम लांब. प्रेम हाय कर, वरती बघ ना. आणि आपण जाऊया तिकडे, चल. आता मे बी तुम्हाला दिसत असेल तेव्हा. आता इकडे येते हळूहळू ते. इथे हवा एवढी आहे ना, तो ड्रोन पण स्टेबल नाही राहते. तर आता आमचा एक्सप्लोअर करून झालं आहे.
कारण की मी पहिल्यांदाच गेलो आहे. पप्पा वगैरे गेले त्या साईडला कधी, कारण की जत्रेला वगैरे आले पप्पा तर गेले होते. मस्त डास चावतात यार, रात्रीचे झाले ना तर इथे ना मोठे मोठे डास असतात ते चावायला लागतात. हे बघा कसे असते बघा मला, पण मजा आली आज. ड्रोन पण उडवला मस्त आहे की. आणि हे बघा, हे बघा मला बिलकुल नाही आले, मी नुसती पळत आले पळत अशी. हा काय प्रकार होता. अच्छा तो आला, राहुल पण आला. चला मस्त मजा आली आज. आणि उद्याची तयारी करायची आता घरी जाऊन. तर चला लवकर चला लवकर चला, उद्या निघतो आम्ही मुंबईला. बंबाई. 7 दिवस कंप्लीट झाले, कसे झाले कंप्लीट झाले कसे कळलं पण नाही, फटाफट दिवस गेले. आणि उद्या जाऊन घरी जाऊन तिकडे काय माहिती कसलं पाणी होतं, चांगले बसलं ते सगळं. अरे यार डसले लय खतरनाक चावतात यार, सुई दिल्यासारखे चावतात एकदम. इथे ना आमच्या इथल्या पाण्याची टाकी आहे, इथून पाणी भरतात सगळे गावचे लोक आहेत ना, तिकडून पाणी भरतात. तिथून दुसरीकडून टाकीतून पाणी येतं, सगळं इथून पाणी भरतात. मस्त पाणी असतं, चांगलं असतं, यूज करायला फक्त. आणि प्यायला हापशीचं पाणी असतं. ही पाण्याची सोय आहे पण जरा लांब आहे, फक्त एवढंच फरक आहे. इथे समोर आहे ना मंदिर आहे, गावचं मंदिर आहे. एक मेन मंदिर इथं मेन मंदिर आहे. मला माझ्या एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी रिधन्य आणि आरणा होतो ना मागच्या वर्षीच्या, त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. इथे ते त्या देवळात गेलेलो आम्ही. चांगलं आहे. तिकडे खोपडे भेटलेली जनावरांची. हां चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. ठीक आहे, बाय.